संत कसे असतात? आपले शहाणपण बाजूला ठेवून जो संताला शरण जातो तोच खरा साधक. ज्याला सर्व सृष्टी रामरूप दिसते आणि शिष्यालाही जो रामरूप पाहतो तोच खरा गुरु. सद्गुरु कधीही मिंधेपणाने वागत नाही आणि त्याला भीतीचा लवलेशही नसतो. आपला शिष्य कोणत्या आध्यात्मिक भूमिकेवर आहे हे संतांना कळतं. देहबुद्धीचे लोक विषयाचे दास असतात, पण संत मात्र विषयावर मालकी गाजवतात. संतांजवळ जे समाधान असतं ते आपल्याला लाभलं किंवा त्याची आवड उत्पन्न झाली म्हणजे संताची प्रचिती आली असं समजावं. औषध काय आहे हे न कळता सुद्धा रोग्याने ते श्रद्धेने घेतलं तर त्याला गुण येतो, किंवा एखाद्याला स्वयंपाक करता आला नाही तरी त्याला अन्नाची चव समजते आणि तो पोटभर जेवू शकतो. त्याचप्रमाणे एखाद्याला ज्ञानाचा अनुभव येईल, पण शब्दाने त्याला तो सांगता येईलच असं नाही. मीठ खारट आहे याचं जसं आपल्याला दुःख होत नाही, त्याचप्रमाणे जगामधल्या लढाया, हाणामाऱ्या, सज्जनांचा छळ, संकट यांचं संतांना वाईट वाटत नाही. वाईट वाटत नाही याचा अर्थ ते त्यांना आवडतं असा मात्र मुळीच नव्हे. पण मीठ जसं खारटच असणार तशा जगात या घडामोडी होणारच. जगाची रहाटीच अशी आहे हे समजून तो दुःख करणार नाही. किंबहुना मीठ फार झालं तर खारटपणा जसा सहन होत नाही तसं त्यालाही होईल. इतकंच नव्हे तर त्याचा प्रयत्नही जगातलं वाईट कमी करण्याकडेच असतो. विहिरीतल्या बेडकांना जशी समुद्राची कल्पना येत नाही तशी आपल्याला संतांची कल्पना येत नाही. संत हे पहिल्याने आपल्यासारखेच होते, परंतु अनुसंधानाच्या मार्गाने ते वर गेले. आपल्याला संत शोधण्याची मुळीच जरुरी नाही. आपली इच्छा बलवत्तर असेल तर संतच आपला शोध करीत आपल्याकडे चालत येतील. आपली भावना कशी आहे इकडं संतांचं लक्ष असतं. संत हा गुप्त पोलिसासारखा आहे. तो आपल्यामध्ये आपल्यासारखा राहतो, पण आपल्याला ओळखता येत नाही. संताला स्वतःच्या शरीरात काय चाललं आहे ते सर्व दिसतं, म्हणून तो रोगाची काळजी करत नाही. संताला कर्म मागपुढं करता येतं, पण ते टाळता येत नाही. ते कुणाला तरी भोगलंच पाहिजे. संत जे साधन सांगतात ते आपल्या शक्तीप्रमाणेच असतं. संत जो बोध सांगतात त्याचं आपण थोडं तरी पालन करूया. श्रीराम. श्रीराम जय राम जय जय राम. 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 श्रीराम जय राम जय जय राम.